दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचं प्रकरण अगदी ताजंच आहे आणि याच प्रकरणी आता निवडणूक आयोगानं महादेव जानकर यांच्यावरती कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं? ज्ञानता गेले 2 दिवस जानकर प्रकरण दोन्ही सभागृहात गाजतंय, आजही गाजलं। एबीपी माझाच्या हाती निवडणूक आयोगाचा अहवाल लागलेला आहे। या अहवालात निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी कठोर शब्दात महादेव जानकर यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। देसाईगंज नगर परिषदेचे उमेदवार होते मोटवानी यांना कपबशी चिन्ह देण्याचा आग्रह जानकरांनी धरला होता आणि त्यांनी आपल्या खुलाशामध्ये असं म्हटलं होतं की जनतेच्या हितासाठी मी हा आग्रह धरला होता। मात्र जे.एस. सहारिया यांनी यामध्ये असं स्पष्ट विचारलेला आहे प्रश्न की कपबशी देण्यामागचं जनतेचं हित काय हे जानकरांनी स्पष्ट करावं, असा खोचक सवालही त्यांनी विचारलेला आहे। मोटवानी यांची काँग्रेस उमेदवारी रद्द करण्याबाबत ही विनंती करण्यात आली होती। ती एका कॅबिनेट मंत्रिपदाच्या व्यक्तीने अशा पद्धतीने आदेश देणं किंवा सांगणं किंवा विनंती करणं हे बेकायदेशीर असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सदरचे ज्या मंत्र्यांचे जे कृत्य आहे हे भ्रष्टाचार असल्याचं नमूद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचसोबत कॅबिनेट पदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आणल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। जर गुन्हा दाखल झाला नाही तर निपक्षपाती भूमिका जी आयोगाची आहे त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतो, अशी चिंता या ठिकाणी निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली आहे। म्हणजे हा जो काही अहवाल आहे याच्यामध्ये कुठली कारवाई सुचवण्यात आली आहे निवडणूक आयोगाकडनं? निश्चित 3 कलमं दिलेली आहेत। त्या 3 कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असं सक्त आदेश या ठिकाणी निवडणूक आयुक्तांनी दिलेले आहेत। त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणं किंवा दबाव टाकणं अशा पद्धतीचे हे कलम आहेत। मात्र यावरती विरोधक जेव्हा आवाज उठवत आहेत परिषदेत, विधानसभेत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जानकरांची पाठराखण करत ते सज्जन असल्याचं चक्क म्हटलेलं आहे। ज्ञानदा, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर महादेव जानकर यांच्या अडचणी वाढू शकतात निवडणूक कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी, कारण आता निवडणूक आयोगानं कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। दरम्यान महादेव जानकर यांची ती व्हिडिओ क्लिप काय होती, त्यांनी काय म्हटलेलं, कशा पद्धतीनं दमदाटी केलेली आपण पाहूया। वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका, हा, तिथं मोटवानीने जे अर्ज भरले सर्व आघाडीचं, त्यांना चिन्ह कपबशी द्या, सर्वांना त्यांना मदत करा, ॲडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील। मी आता वर्षातूनच बोलतोय, महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री। हा, तर लक्षात ठेवा की कपबशी चिन्ह द्यावं त्यांना। त्यांचं 2 अर्ज आहेत मोटवानी साहेब, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेस आहे। तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा, ॲडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येतील।